वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय जय राम कृष्ण हरी। भक्ती हाच मानवाचा खरा धर्म। याच भक्ती मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारा एक भव्य सोहळा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की श्री हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादानं, हरिभक्तपरायण नारायण महाराज गिरी यांच्या आशीर्वादानं आणि धर्मभूषण राऊतदादा यांच्या मार्गदर्शनानं सलग 34वे वर्ष टाकळी काझी गावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान हनुमंतरायाचा भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सालाबाद प्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आला आहे। शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026 ते शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2026 या कालावधीत हा मंगलमय सोहळा पार पडत आहे। या पवित्र सप्ताहात दररोजचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील। पहाटे 5 ते 6 काकरा भजन, सकाळी 7 ते 11 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 7 ते 9 हरिकीर्तन। सेवा संपल्यानंतर दररोज टाकळी काझी ग्रामस्थांच्या वतीनं रात्री 9 ते 10 या वेळेत पंगत महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे। त्यानंतर भव्य हरिजागर। या सप्ताहाला लाभलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि दररोजच्या हरिजागराचा तपशील खालीलप्रमाणे। शनिवार 29 ऑगस्ट हरिभक्तपरायण सागर महाराज टिपरे यांचं कीर्तन, रात्रीचा हरिजागर कोल्हेवाडी। रविवार 30 ऑगस्ट हरिभक्तपरायण गणेश महाराज पाठक यांचं कीर्तन, रात्रीचा हरिजागर मदडगाव। सोमवार 31 ऑगस्ट हरिभक्तपरायण रुपालीताई महाराज सवणे यांचं कीर्तन, रात्रीचा हरिजागर सारोळा बद्धी आणि सोनेवाडी। मंगळवार 1 सप्टेंबर हरिभक्तपरायण हरिदास महाराज शास्त्री यांचं कीर्तन, रात्रीचा हरिजागर दशमी गव्हाण। बुधवार 2 सप्टेंबर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचं कीर्तन, रात्रीचा हरिजागर मांडवे आणि सांडवे। गुरुवार 3 सप्टेंबर हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले यांचं कीर्तन, रात्रीचा हरिजागर उक्कडगाव। शुक्रवार 4 सप्टेंबर साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी यांचं विशेष कीर्तन, वेळ रात्री 10 ते 12, हरिजागर भातोडी आणि टाकळी काझी। आणि या भव्य सोहळ्याची सांगता शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत टाकळी काझी गावाचं श्रद्धास्थान असणारे हरिभक्तपरायण धर्मभूषण राऊतदादा यांच्या सुमधुर वाणीतून काल्याचं कीर्तन होईल। कीर्तनानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी, माता भगिनींनी या ज्ञानामृताचा आणि पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारे आमटी भाकरी या महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती। आपले नम्र सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ व आजी माजी पदाधिकारी, टाकळी काझी, तालुका जिल्हा अहिल्यानगर।